आज आपला चौथा दिवस असणार आहे, लेगचं वर्कआउट असणार आहे आपलं. लेगचं वर्कआउट करण्याच्या अगोदर तुम्हाला 5 ते 10 मिनटं ट्रेडमिलवरती चालून यायचं आहे. चालून आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्क्वॉट मारायची. आता भरपूर फिमेल्स असतील त्यांना स्क्वॉट मारायला अजिबात जमत नाही, किंवा मेल्स पण असतील त्यांना स्क्वॉट कशावरती मारायची माहिती का? जिममध्ये असा बेंच असतो, सरळ बेंचच्या समोर उभं राहायचं आहे, खाली बसायचं आहे बेंचवरती, परत उभं राहायचं आहे, बसायचं आहे, परत उभं राहायचं आहे. असेच तुम्हाला 10-10चे 3 सेट घ्यायचे. पण काही लोकांना स्क्वॉट जमतायत, हे सोपं वाटते, मग त्यांनी काय करायचं तुम्हाला दाखवतो. त्यांनी एकदम प्रॉपर फ्री स्क्वॉट मारून घ्यायचे. अशा स्क्वॉटचे 3 सेट घ्यायचे. तुम्हाला 10-10चे 3 सेट घेतले तरी काय हरकत नाही. 1 2 3 4. आता पायात तुम्हाला अंतर कसं ठेवायचं ते मी दाखवतोय तुम्हाला. बघा, पायात एवढं तुमचं अंतर पाहिजे नाही, शोल्डरच्या थोडंसं बाहेर पाहिजे नाही, पाय तुमचे असे नाही पाहिजे, थोडेसे पाय तुम्हाला बाहेर घ्यायचे, जेणेकरून ही नॅचरल पोझिशन आहे तुमची स्क्वॉट मारण्याची. अशा तुम्हाला 3 सेट मारून घ्यायचे. त्यानंतर तुमची शरीराची लेगचा पार्ट आहे शरीराचा, तो वॉर्मअप होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लेगचे वर्कआउट करायचे. आता लेगचा वर्कआउट करताना मी एकदम सिम्पल आणि मशीनचे वर्कआउट सांगतोय, त्याने तुमचे लेग काहीच इंजुरी होणार नाही, तुमच्या लेग्सला एकदम भारी वर्कआउट होणार. आता लेगचा वर्कआउट करताना आपल्याला लेग प्रेसच्या मशीनवरती वर्कआउट करायचं आहे. आता लेग प्रेसच्या मशीनवरती पाय कुठं ठेवायचा हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मॅक्झिमम लोक काय करतात म्हणजे डायरेक्ट इतक्यावर पाय ठेवतात. इतक्यावर जर तुम्ही पाय ठेवला किंवा इतक्यावर जरी पाय ठेवला ना, तुमचे हिप्स पूर्ण उचलले जाणार आहेत. इतक्यावरती पाय नाही ठेवायचं तुम्हाला, सरळ खाली घ्यायचं, इथं पाय ठेवायचे तुम्हाला. स्ट्रेट पण तुम्हाला करताना एकदम असे पाय ठेवायचे नाही, थोडेसे बाहेर काढायचे. ही नॅचरल पोझिशन आहे, एकदम परफेक्ट आहे. याने तुमच्या जॉईंट्सवरती पण प्रेशर येणार नाही आणि परफेक्ट तुम्हाला एकदम लेग प्रेस करता येणार आहे. आता लेग प्रेस करताना पण पूर्ण तुम्हाला मागे यायचं आहे इथपर्यंत. आता मागे कितपर्यंत यायचं तुम्हाला? तुमचे हिप्स उचलले नाही पाहिजे नाही, इथपर्यंत मागे यायचं आहे. 1 2 3. आता हे बरोबर सांगतोय तुम्हाला. आता चुकीचं कसं मारता तुम्ही, पाय वरती घेता त्याच्यानंतर हे मारता आणि एकदम तुमचे हिप्स उचलले जातात. कळलं का? हे जर उचललं तुमचं तर काहीच कामाचे नाही तुमचे स्क्वॉट, ते काय म्हणतो, हे काहीच कामाचे नाही तुमचे लेग प्रेस. त्यामुळे प्रॉपर खाली तुम्हाला पाय ठेवायचे, व्यवस्थित कंट्रोल आणि पूर्ण रिपिटेशन घ्यायचे तुम्हाला. अशा एकदम फुल रेंज ऑफ मोशननी ट्रेन करायचे. 1 2. आता हे लेग प्रेस ज्यावेळेस प्रेस करतो त्यावेळेस गुडघे एकदम असे सरळ नाही करायचे, लक्षात ठेवा. किंचित एवढे बेंड आहेत माझे, म्हणजे थोडक्यात बघा 1 इथपर्यंतच केलेलं आहे मी, इतकं नाही केले सरळ. कळलं का? कारण जर जास्त लोड असेल आणि जर तुम्ही असे लॉक केले तर इथं तुम्हाला इंजुरी होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. त्यामुळे मी सांगतो त्या पद्धतीने करा. असे तुम्हाला 3 सेट घ्यायचे, 15, 12 आणि 10. आता हे लेग एक्सटेन्शनचं मशीन आहे. आता ह्या मशीनवरती वर्कआउट कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवतो. पूर्ण पहिली सेटिंग ॲडजस्ट करून घ्यायची पहिल्यांदा, लगेच तुम्ही वर्कआउट नाही करायचे. आता ही सेटिंग मी ॲडजस्ट करून घेतली. तुमच्या ट्रेनरला विचारायचं हे ॲडजस्ट कसं करायचं आहे एकदा, तर तुम्हाला आता मला समजून नाही सांगता येणार. असं ॲडजस्ट केल्याच्या नंतर हे पायी इथपर्यंत पाहिजे ना तुम्हाला, जास्त पुढं पण नाही घ्यायचं, जास्त मागं पण नाही बसायचं. परफेक्ट पोझिशनला काय तुम्हाला एक लेग एक्सटेन्शन करता आलं पाहिजे. 1 2 3 4 5. फुल रेंज ऑफ मोशनने तुम्हाला हे वर्कआउट करायचे. नाही तर भरपूर लोक पाहिले असेल तुम्ही असे अर्धवटच रिपिटेशन मारतात, हे काहीच कामाचे नाही. पूर्ण तुमची वरची बॉडी लॉक पाहिजे नाही, प्रॉपर लेग एक्सटेन्शन करायचे तुम्हाला. फुल रेंज ऑफ मोशनने ट्रेन करायचे. अशा तुम्हाला 15, 12 आणि 10 असे 3 रिपिटेशन घ्यायचे. प्रत्येक वेळेस तुम्हाला थोडं थोडं वजन वाढवत जायचे. आता पुढचा सेट असणार आहे आपला हॅमस्ट्रिंग कर्लचा, म्हणजे हॅमस्ट्रिंग पार्ट या लेगचा, याचा वर्कआउट असणार आहे. याचे पण आपल्याला 3 सेट घ्यायचे. याची पण सेटिंग एकदम प्रॉपर करून घ्यायची तुम्हाला. याचे रिपिटेशन पण कंट्रोल वेनी मारायचे आहे तुम्हाला. 1 2 3 4. आता लक्षात घ्या, याचे वर्कआउट आहे ना, काही लोक भरपूर चुकीचे करतात, अर्धवटच रिपिटेशन घेतात. अर्धवटच असे अर्धवट नाही घ्यायचे, प्रॉपर स्ट्रेच झालं पाहिजे तुमचा मसल. 2 असं वर्कआउट करायचं आहे. आता ह्या मशीनचे पण तुम्हाला 3 सेट घ्यायचे, 15, 12 आणि 10. प्रत्येक वेळेस तुम्हाला थोडं थोडं वजन वाढवत जायचं आहे. आपल्या शेवटचा सेट असणार आहे काल्फ रेजेसचा सेट असणार आहे. आता याचा वर्कआउट कसा करायचा लक्षपूर्वक पहा. तुम्हाला स्पेसिफिक अंतर घ्यायचं आहे एकदम प्रॉपर. त्याच्यानंतर हे पायी तुम्हाला पूर्ण काही लोक पूर्ण खाली जातात आणि मग पूर्ण वर येतात. तुम्हाला पूर्ण खाली जाण्याची गरज नाही, इथपर्यंत लेवलने आली तरी सफिशियंट आहे. आता बघा 1 2 3
4. हे तुम्हाला स्लो रेपिटेशन घ्यायचे. पटपट मारून त्याला काहीच अर्थ नाही. भरपूर लोक पटपट मारतात, 10-15 रेपिटेशन करतात, असे 3-4 सेट करतात आणि संपून टाकतात वर्कआउट. त्याला महत्त्व नाही. कंट्रोल वेनी प्रॉपरच मसल स्टिम्युलेट झाला पाहिजे तुमचा. 1 2 इतक्या स्लो रेप्स पाहिजे नाही तुमच्या. याचे पण तुम्हाला 15 12 10 3 सेट घ्यायचे. आजचा लेगचा वर्कआउट आपल्याला संपलेला आहे. आता लेगच्या वर्कआउटची स्ट्रेचिंग कशी करायची एकदम साधी आणि सिंपल मी सांगतो तुम्हाला, तेवढी करायची आहे. त्याच्यानंतर लेगचं वर्कआउट आपलं संपलेलं आहे. लेगचे वर्कआउटची साध्या 2-3 स्टेपमध्ये स्ट्रेचिंग सांगतो, ज्याने तुमचे पाय दुखणार नाही आणि मसल एकदम रिलॅक्स होणार आहे. पायाच्या अंगठ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा तुम्हाला. असा जमिनीला हात टेकले तर अति उत्तम, टेकत नसतील तर असं टेकवण्याचा प्रयत्न करायचा तुम्हाला आणि 10 सेकंद होल्ड करायचे. असे तुम्हाला 2 सेट घ्यायचे. त्याच्यानंतर दुसरी स्ट्रेचिंग दाखवतोय, लक्षपूर्वक पहा. प्रॉपर तुम्हाला असं बसायचं आहे सुमो पोझिशनला आणि हे पाय आहेत असे मागे रेटण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता शेवटची लेगची एक स्ट्रेचिंग सांगणार आहे तुम्हाला, तेवढी करायची आहे. 3 स्ट्रेचिंगमध्ये तुमचे लेग एकदम रिलॅक्स होणार आहेत. तुम्हाला पाय असे ठेवायचे 90 डिग्रीमध्ये, 2 हात असे ठेवायचे आणि खाली वाकायचे. 1 2 3 4. याचे पण तुम्हाला आहे ना 2 सेट घ्यायचे प्रत्येक पायाचे आणि 10 सेकंद होल्ड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 2 3 4. पाहून घ्या माझे पाय कसे आहेत, मागं पाय कसे केलेले आहेत मी. ह्या पोझिशन तुम्हाला होल्ड करायचे 10 सेकंद. भरपूर लोकांना जमणार नाही. थोडेसे पाय खाली बेंड झाले तरी पण काय फरक पडत नाही आहे. सुरुवातीला स्ट्रेट असल्यावर जरा जास्त स्ट्रेच पडतो. असं आपलं लेगचं वर्कआउट आजचं संपलेलं आहे. लेगचं वर्कआउट झाल्याच्यानंतर पण तुम्हाला इन्क्लाइन वॉक करायचा आहे 25 मिनटं. इन्क्लाइन वॉक हा फॅट लॉससाठी कायम गेम चेंजिंग आहे. लक्षपूर्वक पहा. कारण काय होतं, आपण पहिला मसल ट्रेनिंग करतो, त्याच्यानंतर जर आपण कार्डिओ केला त्याच्यानंतर आपलं प्रॉपर फॅट लॉस होण्यासाठी खूप जास्त मदत होती. याच्यासोबत तुम्हाला वजनाच्या 1.5 प्रोटीन तरी कमीत कमी खायचे, तर तुम्हाला रिझल्ट एकदम चांगले भेटणार आहेत. मित्रांनो, आजपासून यूट्यूबवरती मी आहे ना भरपूर जिममध्ये वर्कआउट कसा करायचा याचे व्हिडिओ आजपासून मी अपलोड करणार आहे. पहिले पण व्हिडिओ भरपूर मी अपलोड केलेले आहे. म्हणजे पहिल्या दिवशी कोणता वर्कआउट करायचा, दुसऱ्या दिवशी कोणता वर्कआउट करायचा. भरपूर लोकांना आहे ना जिमविषयी भरपूर नॉलेजच नाही काहीच. म्हणजे बेसिक जे लोक पहिल्यांदा जिमला जात आहेत त्यांना काहीच कळत नाही. जिमला गेल्यावरती कन्फ्यूज होऊन जातात का कोणता वर्कआउट कशाचा आहे आणि कसा केला पाहिजे नाही. तेच मी तुम्हाला सांगणार आहे इथून पुढे टप्प्याटप्प्यावरती. त्यामुळे तुम्ही यूट्यूबला फॉलो करा. तेजस फिट ऑफिशियल हे यूट्यूब चॅनलचं नाव आहे. इथं खाली तुम्हाला दिसत असेल, मी स्क्रीनशॉट टाकलेला आहे. हा स्क्रीनशॉट पहा, याच्यावरती जा आणि याला फॉलो करा. तुम्हाला व्यवस्थित सगळी माहिती डिटेल जिमविषयी, जिममध्ये कसा वर्कआउट करावा लागतो, काय करावं लागतं, ही सगळी माहिती डिटेलमध्ये मी अपलोड केलेली.